माध्यमांशी संवाद साधतील। एक दिवसाची परवानगी मनोज जरांगेंच्या या आंदोलनाला देण्यात आलेली आहे। पोलिसांनी ही परवानगी काही वेळापूर्वी दिलेली आहे। पोलिसांनी अटी शर्तींसह ही परवानगी दिलेली आहे। शांत बसा रे, थोडे शांत बसा निकळच। हे पाठीमागचं बडबड बंद करा रे। बोला काय होतं बोला, शांत बसा। माध्यमांचे सगळेच प्रतिनिधी यावेळेला आझाद मैदानामध्ये उपस्थित आहेत आणि मनोज जरांगे आता नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। कारण जरांगेंच्या आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे, परवानगी दिली गेलेली आहे। मुंबई पोलिसांकडनं वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांकडनं झालेल्या चर्चेनंतर ही परवानगी त्यांना दिली, आणखीन आता उद्याची दिली। माझं म्हणणं आहे हे असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा असले डाव खेळावं सरकारनं आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाकावं आणि मराठ्यांचे मन जिंकणं गरजेचं आहे। सकाळी पण तेच सांगितलं, आता पण तेच सांगतो। अशी योग्य संधी सरकारला आता सध्या गोरगरीब मराठ्यांचं मन जिंकायची योग्य वेळ। सरकारला सगळे विसरतील पण गोरगरीब मराठी कधी सरकारला विसरणार नाही। जर गोरगरिबांच्या लेकरांचं आरक्षण दिलं, त्यांना आयुष्याची जर रोजीरोटी मिळाली, तुमचा आमदार तुम्हाला विसरण, तुमचा मंत्री तुम्हाला विसरण, तुमचा पदाधिकारी तुम्हाला विसरण, पण मरेपर्यंत माझा गरीब करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाहीये। म्हणून एक एक दिवस मुदत वाढ देण्यापेक्षा उपोषणाला तुम्ही एक एक दिवस दिली तरी उपोषण मागण्याची मंजुरी होस्तर होणार, आणि तुम्ही कायमस्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी होस्तर होणार आहे। तर मग नाटकं कप खेळायची, आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची। सिद्ध झालं सरकारच्या हातात हे परवानगी देणं। तसं दुसरं सुद्धा खरं आहे, सरकारच्याच हातात हे आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात, का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात, पोरं रस्त्याने अडवायचे हे पण सरकारच्याच हातात, का सोडायचं। तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काही नाही करीत। मुंबईतली परिस्थिती अशी आहे जणू जसं पोलीस बांधावाडाव घेतो तसं आमच्याही माहिती आहेत। इथले सरकारनं त्यांचे लघवीचे त्याचे संडाचे कुलप लावून ते दार बंद केले। पाण्याची परिस्थिती तीच आहे। अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चहाचे त्याचे वडा जेवणाचे बंद आहेत जणू। म्हणून सीएसटीला जे मोगा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम मोगाचा ते आलता। ज्यावेळेस ते पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं तेवढे काढायला सांगा, आपण काढायला सांगितलं लगेच ते निघले सुद्धा, पण त्यांनी ते कारण सांगितले काही सुरू नाही, पाणी प्यायला मुद्दा म्हणजे कदरून जावं मराठ्या मुंबईतून, परत जेवायला मिळू नाही, त्यांना चहा पाणी मिळू नये, त्यांना काही वस्तू मिळू नाही। म्हणून अरे आईला इंग्रजापेक्षा बेकार झाले तुम्ही। मग त्यांच्यापेक्षा अति बेकार झाले। मग तुम्ही पाणी उघडं ठेवणार, संडास बाथरूमाचे उघडं ठेवणार, कारण पोर आता हे बघा आलेत म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी, तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाहीत, तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं, तुम्ही उलट्या बातम्या फिरायला लागले।
अरे सरकार आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते म्हणजे आम्ही महाराष्ट्रात होतो त्यावेळेचा विषय येऊ. त्यांनी सांगितलं आम्ही पाठ होऊन देणार नाहीत येऊन देणार नाहीत. मग मराठ्यांनी ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार आणि मुंबईत जाम करणार. मराठे घुसले पण जाम केली पण मग सरकारनं पण सहकार्य केलं. मग आपणच सहकार्य केलं पाहिजे. सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठे आडमुठ्यात घुसले. सरकारने सहकार्य केलं, परवानगी दिली. पोराला 1 मिनिटात सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली ती 1 मिनिटात मोकळी करा. वाहनं बाजूला काढून सुरक्षित मैदानावर नेऊन लावा पार्किंगच्या. पोरांनी ते पण केलं. 2-4 घंट्याने, 2 घंट्यात नाही पण 2-4 घंट्यांनी साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितलेले इथले जे आम्ही सांगितले होते ते सगळे पोरांनी वाहनं काढले. काय सहकार्य पाहिजे तुम्हाला आणखी? आणि तुम्ही पाण्याचं बंद करणार कशाचं बंद करा? मागच्या गप्प बसा रे, मागच्या गप्प बसा राहू ग गप. कमी ओरडतो तू रे, तुम्हाला कळतं का काही? काय कळतं? परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं. तर गरीब इतक्या लांबून आलेत, गरीबाचे लेकर काय त्रास द्यायचा राव त्यांना? एक दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची. पोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते पोट्टे असे येतं. त्यांची तरी काय चूक आहे? तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून असली वागणूक देतात का? तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही सभा घ्यायला तालुक्यात जिल्ह्यात, अशीच वागणूक देतो का आम्ही? जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे, तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे, राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे, काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा आहे, बेसरामाचा असला तरी मराठ्याचाच आहे. आमचे लोक असले वागणूक देते का तुम्हाला तिकडे आल्यावर? तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब, इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्यात हे राहणार आहे. मुंबईत गेल्यावर हाल केलते तुमच्या सुद्धा, तुमच्या नेत्याच्या मनात, तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सभा होत्या असंच होणार आहे. मग तिकडे बी तुमच्या तिकडे आलं म्हणून तुम्ही त्रास देणार तर लोक आमच्या तिकडे आल्यावर तुम्हाला त्रास देणार. बदला होणार. कशाला असलेला पडत पडायचं? लेकर लांबून आले, थेंबर पाणी द्यावा, त्यांना एखाद्यावर चटणी भाकर द्यावा. का मुंबईत आले म्हणून कदरून जावा म्हणून हाटेला बंद ठुले जणू. याला काय धंदा आहे राव? तुम्ही बघून आले का? छत्र्या नाहीत, म्हणजे याचं कारण असं आहे. हे बघा, जैन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल. राजकारण्याला ऐकून तुम्हाला जैन मताचं मत काय आहे, एक मताने लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार. तुम्ही आम्हाला इथे येऊन सांगणार गोड गोड बोलणार, तसं काही नाही. मी मोकळा नाही ते ऐकायला. लोकांचं सुद्धा खरं आहे ना. तुमचं खरं आहे नुसतं एकट्याचं, लोकांचं खरं नाही. ही कोणची पद्धत आहे? तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही, बातम्या फिरवल्या सरकारने, मुंबईच मोकळी करा म्हणलं मी. म्हणजे लोकात आमचा गैरसमज पसरला पाहिजे. ते काय चावत आहेत का रस्त्याने चालताना? मराठ्याचे पोरं मुंबईत समजा बघते फिरते, कुणा शी दिली का? मराठ्याच्या पोरांना कुणा शी दिली? कोणत्या पॉइंटला गेला असेल, देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल, कुठं काय म्हणते त्याला मला माहित नाही, इकडे समजा हा चौपाटी काहीतरी तिकडे गेला असेल समजा. काय ते काय असं मराठीचं पोरग म्हणजे का साफ आहे का? चालता चावतो गेला असेल बिचार. खेड्याचं लेकरू एक काय काय पोरं आल्याच्या नंतर बघतेत आजूबाजूला. तुम्ही सुद्धा बघता ना का? तुम्ही नुसतं सभाला आला की फक्त सभालाच जाता खेड्यापाड्यानं आल्यावर? मंत्री येतात, मुख्यमंत्री येतात, आल्या तिथं जातो का? आधी रेस्ट आउटला जाईल, सगळीकडे खोलीचा वास घेऊन बघन कशी आहे काय आहे. म्हणजे तुमची वेगळी भावना ना आमची वेगळी भावना असं नका तुलू. तुमच्या दारात आलात म्हणून तुम्ही आम्हाला एक दिवसाची परवानगी द्यायला काय राव? तसं पाहिलं तर मग परवापासूनच उपोषण चालू आहे, 27 पासूनच. 27चा दिवस मला झोप नाही, रात्र झोप नाही.
28चा दिवस झोप नाही, रात्र झोप नाही. 27ला दिवसभर जेवण मिळालं नाही, 28ला मिळालं सकाळी. म्हणजे 27ला सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं. निघालोत, वाटलं होतं उशिरा निघू, पण इतकी गर्दी झाली तिथं अंतरवालीत, बिना जेवणाचा तसंच निघालो. म्हणलं रस्त्याने जेव, नाही जेवण मिळालं दिवसभर. रात्र इतकी गर्दी होती, इथून तिथून पत्रकार बांधव माझ्या गाडीत होते, मी दुसऱ्या गाडीत ठेवत नाही मुख्यमंत्र्यावनी. बराचसा लागतो, बराचसा लागतो. हे मध्ये आपल्या गाडीत नका ठेवू, शूटिंग फिटिंग करते ना, करून दे ना. त्याला काय खोटं बोलायचं, तेव्हा जे बोलायचं ते ओपन मीडियाच्या समोर चर्चा करायची, मीडियाच्या समोर सगळं ओपन. रात्रभर जेवायला नाही मिळालं 27ला. 28ला सकाळी जेवलो. जेच तिथून पुढे मी हुकला, दुपारच्याला थोडं गाडीवर बसून जेवलो. ते काय जमलं नाही, जेवता आलं नाही, थोडंच जेवलो. म्हणजे 28च्या आणि 28च्या रात्र पण उपाशी आणि जागा. जागा बरोबर का हो पत्रकार बंधू? दोघं तिघ जण होते की नाही गाडीतून माझ झोपलेले. ते बिचारे ते म्हणले स्तुती नाही करायलो, ते म्हणले आईला कमाले होय बाबाची. अरे ओरिजिनल करतो जे करत. हा हे कोणी एक उभा राहिलं, हे बाबा होता उपासच मारला नाही. उपास हे एक पत्रकार, यांना काय 2-3 टाइम हाणायची सवय आहे आणि 2-3 बायच्यात जायची सवय. लटकले ना मायामुळे ते. आपण गाडी उभा करीत नाहीत, मधीन कळत नाही, जेवायला मिळाला आणि याला नाही. ते म्हणले उगाच लफड्यात गुतलो आपण आपल्या. कारण मी निष्ठेनं करतो, बेगडेपणा नाही करत. मला हे सरकारला सांगायचं, मराठ्यांच्या पोराशी वाईट वागू नका. मुंबईत काही करणार नाहीत ते. देवबाप्पाच्या दर्शनाला जाते, परत आझाद मैदानला बसते, येते पुन्हा येते, काय करणार नाहीत ते. तुम्ही त्यांना चिडी घालू नका, ते काय करणार नाहीत. लय गरीबाचे लेकर आहेत, लय मोठं दुःख आणि वेदना घेऊन इथं आले. ते मराठ्याचे पोरं माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडं. लय हाल आहेत हो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री. आम्हाला माहिती आमच्या लेकराचे किती हाल आहेत, किती कमरं मोडलेत आमच्या आईबापांचे कष्ट करू करू. लय अवघड आहे. तुम्ही ते जाण ठेवा. ते माज घेऊन नाही आले इकडे, माजलेलं नाही येत, वेदना घेऊन आलेत. आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यानात, आमच्या डोळ्याचं पाणी पुसिनात म्हणून त्यांना राग येतोय. बरं तुम्ही लवकर नका का पुसिनात, मी उपोषण करून करून मेल्यावर मग द्या, हरकत नाही, काय अडचण नाही माझी. मी बलिदान द्यायला तयारच झालेलो आहे. पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका. नसता तुमच्या बी महाराष्ट्रात सभा असले की पुढे तसंच होणार आहे. मग अहो खरं सांगतो, आपण काढला पण ठेवत नसतो. आमचे पोरं आले म्हणून तुम्ही जर टपऱ्या बंद करणार, हॉटेल बंद करणार, सगळं पाण्याचं बंद करणार. आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असल्या की तुमच्या जी दैती दल्ले ते पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले तर आम्ही तिचं पाणी त्या दिवशी पुरतं बंद करणार. तुमच्या रेस्ट हाऊसलाच गेलं असलं पाणी तर आम्ही ते बंद करणार, आमच्या रानातून गेलेलं असलं तर. कारण तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिलं नाही आणि आपण बोलतो ते करतो. तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असले तर आम्ही त्या बंद करणार. कारण तुम्ही आमचे लेकर उपाशी मारायला लागले तर जशाला तसं होणार. तुम्ही नाही सापडत आम्हाला, तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमचे लोक सापडतील. कारण तुम्ही माझ्या सगळ्या सोयऱ्याला त्रास द्यायलात ना. इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे, सगळं आमचे सगळे सोयरे आहेत. तुमचे सगळे सोयरे असतील ना महाराष्ट्रात, त्यांचेही झाडबड होणार. मग हो जशाला तसं होणार, देणार ठेवा मुख्यमंत्री, जशाला तसं होणार. मग गरीबाचे लोक राहिले हे तर तुम्ही त्रास देताय. आणखी ना बदला बुद्धी, हे माझं म्हणणं आहे. आणखी ना तुमच्या बुद्धीत बदल करा, आम्हाला काय नको. आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो रे बाबा, कुठे जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळेजण. कुणीही वाईट पाऊल उचलायचं नाही. आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल, जेवण करता येईल, पुन्हा रेल्वेनं तुम्हाला माघारी पण येता येईल. किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडीत तिथंच झोपता येईल. म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. हे कोणी शब्द विसरू नका.
परत गोंधळ होतो, गाडी सापडणार आणि गाडी कुठे. त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी आहे, तिथं ते संरक्षण ठेवतील. तुम्ही एकदा तिथं गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले, मग तुम्हाला मैदानावर येता येईल. आझाद मैदानला पुन्हा तिकडे जाता येईल ध्यानात ठेवा. आणि आणखीन एक सांगतो, तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावलेल्या जर असल्या तर त्या बांधवांना सांगतो, त्या चेंबूर आणि त्या पट्ट्यातल्या गाड्या काढा, तिकडून असे निरोप देत. तिथून मागचा सगळा भाग गाड्याने, आपल्या वाहनाने, ट्रकानेच पॅक झालाय. कारण काल 28ला निघलेले लोक ते आणि 29ला दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले, ते सगळेच जाम, आपल्याच लोकांमुळे आपलेच लोक जाम झाले. त्यामुळे गाड्या जर कोणी मत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा, वाशीच्या मैदानावर लावा मत असले तर वाशीच्या मैदानावर लावा. ते जर इथं कुठं मुंबईत असले मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा. मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे. कोणचे मैदान आहेत काय म्हणजे पोराच्या ध्यानात येईल. तुम्ही तोंडी सांगा ना, पोराला मेळ लागा ना कुठे. तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधवांनी आणि सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका. ये मैदान या ठिकाणी आहेत, या विभागात आहेत, या वस्तूपासून इतक्या अंतरावर आहेत, रेल्वेस पासून इतक्या अंतरावर आहेत, किंवा अनेक कुठे असेल एखाद्या मार्केटचं मोठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे. तुम्ही एक मॅप टाका, म्हणजे पोराला मेळ लागून गाडी आपण लावायची कुठं नेऊ. ते नुसतंच मैदान तुम्ही सांगितले आणि भरलेले मैदान त्याच्यात टाकू नका. जे मैदान तुम्ही देणार आहेत, कारण आणखीन मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत. सरकारने नाही ऐकलं तर तुम्ही नुसतं मुदत वाढ देऊन उपयोग नाही एक दिवसाची. तुम्ही जर मागण्याच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेले तसे तसे मराठी मुंबईकडे येणार आहेत. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही, आताभूत मी सरकारला कधी खोटं सांगितलेलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती आहे, मी खोटं शक्यतो सांगत नाही. तुम्ही जसा जसा याला विलंब लावणार आहेत तसे तसे महाराष्ट्रात लोक कामं सोडत सोडत मुंबईकडे निघणार आहेत. तुम्हाला आता एवढे हे आणखीन पहिला टप्पा पण नाही, असे 7-8 टप्पे आहेत याच आंदोलनाचे. हे पहिला पण नाहीये, कारण आम्हाला माहित होतं आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला, म्हणून आधी आम्ही थोडे थोडे आलो. तुम्हाला आणखी पुढे पुढे दिसेल. तुमची इच्छा पुरी होईल, मुख्यमंत्र्याची तुमची इच्छा पुरी होणार. तुम्हाला कोपऱ्यात मराठी दिसणार, त्याचं टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रात सुद्धा कोपऱ्यात दिसणार, त्याचं पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार. पण आरक्षण आम्ही घेणार आहेत. फक्त आम्ही लोकशाहीचा, कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही. तुम्ही मला जेलात टाका, मी जेलात जाणार, मी जेलात उपोषण करणार, पण सोडणार नाही. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या झेलणार आहे. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची माझी तयारी. पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटत नाही. आणि मागण्या तुम्हाला माहिती आहे म्हणून मागण्या सांगत नाही. फक्त शेवटचं एक सांगतो, चेंबूरकडे तिकडे ज्या बांधवांनी रोडवरती आहेत त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आझाद मैदानला या. पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते, ज्याला जेवायला मिळालं नाही ते पोरं आपल्या गाड्याकडे जा, तिथं स्वयंपाक करा, जेवण करा. एका दिवस आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणू देत नसेल, त्यांच्यावर दबाव असेल, म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला मराठ्याच्या, पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले, नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा, आपलं 2 टायमाला जेवायला करी जा, आपलं खा आणि गाडीतच झोपा, सकाळी पुन्हा ये जा करता येईल. फक्त टेन्शन नाही घ्यायचं, दम्मा आणि संयमाने सगळ्या गोष्टी हाताळा आणि चेंबूरचा तो मार्ग सगळे पार्किंग लावून टाका. शांत बसा, प्रेस सुरू आहे. अरे प्रेस चालू आहे, शांत बसा ना, प्रेस चालू आहे, शांत बसा. आता आम्ही काय संवाद करावं, त्यांना कळत नाही का? आमचं काम थोडं हे संवाद सरकारशी करायचं. त्यांना मराठीची गरज असली ती ते नसल, आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना. त्यांना मराठीचं वाटोळं करायचं असेल, त्यांना मराठ्याला आरक्षण द्यायचं नसेल, मराठी त्यांना संपवायचे असतील, त्यांच्या इच्छा वेगळ्या वेगळ्या आहेत मराठ्यांविषयी,
त्यांना मराठा पूर्ण संपवायचा आहे. मराठ्याचे लेकरं बाळ त्यांना मोठे होऊ द्यायचे नाहीयेत. त्यांना यार कशाला वळून येता रे, ते का जागा आहे घ्यायची? तू आग याच हे म्हणूनच उपोषणाला बसलो, तू चढ वरून आणि हे इकडे तिकडे. मी आग यायचे, तू खाली टेक तिथं. सरकारला मराठा समाजाचा वाटोळाच करायचा आहे म्हणून तर ते येत जात नाही. येतील नाही येत त्या सिद्धाने घेणं नाही. तुम्हीच म्हणले परवानगी मिळाली, आम्हाला परवानगी देणारच नाही. एक दिवसाची सरकार देऊ शकतं म्हणलं, कायमस्वरूपीची देऊ शकतं ना. साधा आणि सोपा प्रश्न आहे. एक दिवसाची देऊ शकतं म्हणल्यावर कायमस्वरूपीची देऊ शकतं. मागणीचं अंमलबजावणी होस तर नसतं. त्यांना काही गोळ घडून आणायचं असं दुसरं काय. आमचं तर शांतते, तुला काय घडून आणायचं दान म्हणा, चलू दे. थांब, अरे प्रेस चालू आहे ना. फडणवीस साहेबांनी मना लावलास, फडणवीस साहेबांनी मना लावलास असं म्हणतो आता. कारण आम्ही ओबीसीचं मागतच नाहीत ना, एकाचं काढून दुसऱ्याला द्यायला. यांनी काय केलं, सरकार असून यांच्या पाठीमागं मायबाप शब्द लागलेला आहे. मायबाप सरकार आहे, लय चुकीचा शब्द लागला. यांनी गैरसमज नाही पसरायला पाहिजे, वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितले पाहिजे. मराठ्यांच्या नोंदी ह्या 150-200 वर्षापूर्वीच्या, आणि एकाचं काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका आहे, भांडणं लावायची भूमिका आहे सरकारची. ही कोणाची असली पाहिजे? विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची. सरकारच या भूमिकेत आहे. भांडणं लावायचं, एकाचं काढून दुसऱ्याला देतात. आम्ही त्यांचं काढून द्या म्हणलो का? गॅजेटियर नाही का आमचं हैदराबादचं सरकारी नोंदी 150 वर्षाच्या? सातारा संस्थांचं गॅजेटियर नाही का 150 वर्षापासूनच? बॉम्बे गव्हर्नमेंट ते इंग्रज होते तेव्हापासूनच आहे ना. आमच्या तेव्हापासूनच्या नोंदी आहेत ना, सरकारी दस्तावेज आहे ना ते. आधी कोण हे का ते कुणी कोणाचं काढून दिलं? आमचं उलट काढून त्यांना दिलंय. 16% आमचं आरक्षण खात्यात ते. याच्यावर यांचे तोंड शिवलेत. आमचं सरकारी नोंदी आहेत गॅजेटियरच्या, ह्या देत नाहीत. त्यांचं काढून कुठे द्यायला? त्यांच्यातलं कमी करावं म्हणालो होतं ना, आम्हाला द्या म्हणालो. ओबीसीला 32%, त्यातलं 20% कमी करा ना आम्हाला द्या. 12%च फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलोत का? 32% ओबीसी पैकी 20% मराठ्याला द्या आणि 12% ओबीसीला ठेवा, 350 जातील असं म्हणलोत का? आमच्या नोंदी आहेत त्या 32%, 27% आणि त्याच्यातल्या 19% आमच्या नोंदी आहेत, त्या द्या म्हणतो. हे उलट लोकांना सांगतात आणि महाराष्ट्राला सगळं कळालं आता यांनी. कारण मी 2 वर्ष तेच काम केलं, समाजात समजून सांगायचं. आपल्या सरकारी नोंदी आहेत, आपण कोणाचं घेत नाहीत. आणि हे ओबीसीला गरीबाला कळालं, नेते सोडून 2-4 जण सोडून गरीब ओबीसीला सुद्धा कळालं आपलं जे आरक्षण आहे 1990चं 1990चं यांच्या नोंदी 100-150 वर्षापूर्वीच्या, यांना आरक्षण दिलं पाहिजे. सरकार दाटून म्हणतंय एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाहीत. काढून घ्यायचंच नाही, पहिलंच आमचं. हे भ्रम निर्माण करतात, त्यामुळं काही टेन्शन नाही. आता फायनल फाईट होणार. आरक्षण घेणार नाही तर मी जाणार. दोन्हीपैकी एक काहीतरी आता होणारच. एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून, नसतं मी उपोषण करून मारणार, नसतं आरक्षण घेऊन जाणार. हे फायनल होणार आहे आता. मग आता देवेंद्र फडणवीस यांनी ठरायचं, याच्या आडमुठेपणाच्या वागण्यामुळं, याची सत्ता मराठ्यांनीच देऊन मराठ्याच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबाला आणि अमित शहा साहेबाला डाग लावायचा आणि इथल्या सरकारला डाग लावायचा.
का मराठ्याला आरक्षण द्यायचं त्यांनी ठरवायचं. याच्या आडमटपणामुळे केंद्रातल्या सरकारला सुद्धा डाग लागणार आहे यावेळेस. कारण राज्यात मराठे 50-55% आहेत. जर तशी वेळ आली तर या राज्याचं शांततेत मराठे चाक सुद्धा फिरून देणार नाही. बेमुदत वर्षानुवर्ष ही दम मराठ्यात आहे. चला, धन्यवाद. आंदोलनाची तीव्रता ते कमी करू शकत नाहीत. त्यांनी किती प्रयत्न केले तरी मराठ्याला माहितीये मी त्यांच्यासाठी झटतोय, त्यांच्या पोराबाळासाठी झटतोय. त्यामुळे सरकारवर अवलंबून नाहीत आम्ही. सरकारने काही शब्द फेकले, मराठ्यांना विश्वास ठेवत, मराठा विश्वास ठेवत नाही त्यांच्यावरती. त्यांनी किती शब्दाचा फेकाव करू द्या, किती मारा करू द्या, किती शब्दाचा प्रयोग वापरू द्या, किती बी काय त्यांना डोक्यावर लावायचं लावू द्या, मराठे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. कारण 45 वर्ष झालं मराठ्याला फसवलंय. त्यामुळे टेन्शन नाही. ए पोरं, प्रेस चालू, शांत राहा थोडं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. सकाळी ट्रॅफिक जाम झाली तर आम्हीच काढली. तुमचं दुसरंही म्हणणं आहे की आणखीन लोक जर आले आता मुंबईत मंगळवारी बुधवारी तर मग आणखीन जाम होईल. आणि तुमचं तिसरं म्हणणं आहे की आर्थिक राजधानीनं असं ठरवलं का मराठ्याच्या गरीबाच्या पोराचा वाटोळा करायचं. तिला वाटत नाही का ती आर्थिक मजबूत झाली मग गरीबाची आर्थिक मजबूत व्हावात खेड्यापाड्यातली, असं वाटत नाही का? आमचा हक्क नाही का मुंबईवरती? सरकारला असं वाटतं का आर्थिक राजधानीतून गोरगरिबांचे लेकरं सुद्धा सुखा समाधानानं जगावं? आम्ही पैसे मागायला आलो का? पद, आमचं आरक्षण, आमचा हक्क आम्ही मागायला आलो, ते द्यायचं नाही. ते झालं आता, भाषणबाजी खूप झाली ती. आता नाही. आता फुलान फाईट, शेवटची फाईट आहे. नाही ते काय उत्तर देत नाहीत तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरती. पण आम्ही खंबीर आहेत ना. आम्ही नेत्यावर जगतच नाही. ते जर म्हणले ओबीसीतून देऊ, नाही तर कुणी म्हणलं नाही देऊ, आम्ही त्यांच्या म्हणण्यावर नाही चालत, तर आमच्या स्वतःच्या म्हणण्यानं चालतो. आले काय गेले काय चालूच असतं ते. कोण आमदार भेटायला आला, कोणी मंत्री भेटायला आला, कोणी खासदार आला, त्यांचं काम आहे येणं, आमचं बी काम आहे सन्मान करणं. आम्ही मागं हटत नाहीत. ही आमच्या सगळ्यात मोठा समाजाचा प्लस पॉइंट आहे. मला आता तुमच्याकडूनच कळलं, मला माहित नाही की बॅनर व्हायरल व्हायला लागलं. महाराष्ट्र शिवयाने लक्षात ठेवत, कर्तृत्वानं लक्षात ठेवत. म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं काडीन औषध लावणे, त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते. उंटावर बसून काडीनं औषध लावणे असं त्याला म्हणतात. कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुख झालेल्या माणसाला काडीनं औषध लागतच नाही. जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो. उंटावर बसून काडीनं मलम लावणे याला म्हणतात. कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिव्याने नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. काय कर्तृत्व बरं फडणवीस साहेब तुमचं, मला जरा सांगाच. तुम्ही धनगराच्या गाडीत लाकूड घातलं, परत म्हणता शा दिल्या. आहे का? मग आता आमची खेड्याची भाषा, आता तुम्ही परत म्हणता शा दिल्या. धनगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं. तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केलं मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला 1 रुपया नाही दिला. एकाला पण ऑफिस नाही, एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही. बरं का फडणवीस साहेब, ऐका आता प्रेसच्या माध्यमातून, तुमच्या दारात आहे मी आता काय लांब नाही. तुम्ही हे काय इथून लाईट दिसतो तुमचं बघतो. मीडियातून ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं. तुम तिथं एक माईक आम्हाला आणून द्या, एक भोंगा तुम्हाला ठेवा.
आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा. तुमचं कर्तृत्व ते धनगराचं तुम्ही वाटलं केलं ते कर्तृत्व आहे. काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे. काही समाज असा आहे या राज्यातला की त्याला विदर्भात ते एससी आहे, मराठवाड्यात तो ओबीसी आहे. व्यासपीठाचे बाजूचे बडबड बंद करा नाही तर बाहेर राहतो मी. तुम्ही पुढे वजरशील कायला बडबड करता रे. इकडचे बडबड बंद करण्यात व्हा बाहेर तिकडा. देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे. इथं काही समाज मराठवाड्यात ओबीसी ते, विदर्भात एससी ते, खानदेशात एसटी ते. एका राज्यात एकच जात 3 उपप्रवर्गात असती का. हे फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व. मराठवाड्यातली कायकाळीची पोरगी जर खानदेशात दिली तर ती एसटी होती. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली कायकाळीची एससी होती. तिकडची कायकाळीची एससीची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती. बघा आमचा खेळ. दळ आमचा मराठ्याचं तसाच. हे कर्तृत्व केलं तुम्ही. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली, तिचे पोरं ओबीसी ती ओपन. दड आमचा आंतरजातीय विवाह आहे म्हणून कळा ना. आम्ही मराठीचे आहेत का म्हणून न मिळाला ना. इतकी बेकारी आहे. तिकडची इकडे पोरगी करावं. ती पोरगी आणलेली ओबीसी, तिचा नवरा ओपन, पोर ओपन आणि ती ओबीसी. आई निवडणुकीला भराची बाप तिचा प्रचार करतो. म्हणजे कोणाचे हाय का ताळमेळ. हे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब. फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असूनही न देणं हे तुमचं कर्तृत्व आहे काच. आता हो द्याच आता फडणवीस साहेब. दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे. तुमचे बुट चाटणारे आमदार लिहित ते गोणी चपला भरलेले बुट भरलेले चाटणारे ते 2-4 आमदार लिहितात. फक्त कर्तृत्व तुमचं. कारण त्यांना मंत्रीपद पाहिजे म्हणून. तुमचं कर्तृत्व आहे का. याच गणेश उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमचे. आणखी विसरलं. उद्या 1 तारखेला 2 वर्ष होत्यात. तुम्ही आम्हाला देवाच्या आडुंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता. हे तुमचं कर्तृत्व आहे. याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही अंतरवलीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या. हे तुमचं कर्तृत्व आहे. तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब. शेतकऱ्याला कर्जमाफी करून म्हणणारा माणूस. मतदान घेतलं आणि माफ नाही केलं हे कर्तृत्व आहे तुमचं. गळ्यात हिना घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही. आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी. पखवाज तुमच्या गळ्यात बळच गुटीला. तुम्हाला वाजत सुद्धा येत नाही. तुमचे बोट कुठेच बघा पखवाजावर. पखाजाच्या खालच्या बाजूला आहेत. पखाज खालून नसतो वाजत, वर वाजत असतो. त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली होती शेतकऱ्याला मालाला भाव देऊ. हे तुमचं कर्तृत्व. नंतर तुम्हाला पखाज वाजू देण्यात तुमच्या गळ्यात टाळ दिला. टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे. टाळाचे ठोके कोणत्या अभंगावर कोणत्या चरणावर 2 द्यायचे का 3 द्यायचे. बाबा बरोबर का. हे मी वाचतो. तुम्ही जे टंकळाक 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 वाजायला सुरू केलं. हे कर्तृत्व नाही. हे कर्तृत्व तुमचे. शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे. तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले हे तुमचं कर्तृत्व आहे. तुमचं कर्तृत्व सोपे नाही. सांगावं की मला रात जाईल. कारण मी तेवढा निबारे तुमच्या तोडीस तोड. आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला. तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हाणलं नसतं तर आम्ही तुम्हाला बोललोच नसतो. तेवढी सभ्यपणा आमच्यात आहे. तुम्ही काय सांगितलं हाणल्यावर. महे पोलीस आहेत. मह्या पोलिसालाच हाणलं म्हणून तुम्ही आमच्या अंतरवलीच्या मावल्यावर त्यांच्यावर माणसावर बायावर हाफ मर्डरच्या केसेस केल्या. देवात हे करतो तो कोणाच्या पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत.
ओरिजिनल पोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हाणलं नाही याला जेलात जाऊ द्या, तर ते म्हणते म्हाया पोलिसाला हाणलं म्हणजे पोलीस होतोय का जनता आहे? तुझी जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होतं. त्याच्यानंतर कुठे शब्द दिलाय? तुम्ही आडमुठं चालले तर आपण आडमुठं चालवतो. तुम्ही सभ्य वागला, आम्ही सभ्य वागतो. तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली, पुऱ्या महाराष्ट्राने कौतुक केलं. केलं की नाही पोराव? तुम्ही जसे वागताल तसे आम्ही. आणि तुम्ही जर मराठ्याचं आरक्षण दिलं, सगळं जेवढ्या मागण्या त्याची अंमलबजावणी केली, जर तुमच्या बंगल्यावर काय नाव आहे त्या बंगल्याचं? वर्षा का बंगला? वर्षा बंगला. बर, हा वर्षा बंगला जर नाही बुजीला अंगुल आले तर आपलं नाव बदलून ठेवा. हा एकदम सोपं. पण तुम्ही मारा मोडीच्या भानगडीत पडू नका. मारीन धोपटीन दादागिरी करीन पोराला, ते झालं एकदा. आता त्या भानगडीत पडूच नका, शाने असतात. आणि तिचे पोस्ट व्हायरल होते ना, ते चेले चपाटे असते 4-2 पुढची आशा. आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिलेत, मतदानावरचे विधान परिषद संपलेल्या, आता राज्यपाल कोठ्यातल्या, राज्यपाल कोठ्यातली तेवढी संधी ती का हुकली, त्यांचं टंबळच वाजलं. मग त्यांना माहितीये याला बोललं म्हणजे तेवढं राज्यपाल कोठ्यातले देते. कारण विधान परिषदेच्या, विधानसभेच्या, स्थानिक स्वराज्य मधल्या विधान परिषद आता नाही आहेत. मग आता पुन्हा विधानसभा आता या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल. मग तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते कोले कुत्रे बोंबले. ते थोडेफार काही कर्तृत्व नाही. तुम्ही आणखीन कर्तृत्वावर जर बोलले तर मी यादीच टाकीन उद्या, मग आम्ही व्हायरल करू पोस्ट. ओबीसीचं वाटोळं केलं तुम्ही ते टाकितो, मग कोणाकोणाचं काय केलं ते पुरं टाकतो. मग माझ्याजवळ बी यादी आहे, काही अडचण नाही. हे बघा, मला लाखो लोक आले इकडं, शांत बसा, लाखो लोक इकडं आले म्हणून माझाच मस्तीत बोलणार नाही, सरकारला बोलायचं म्हणून. मी खरंच वेगळं रसायन आहे म्हणून देवेंद्र फडणवीस कधी कधी म्हणत असतात वेगळं रसायन आहे. मला जे बोलायचं ते मी खरं बोलतो. माझ्याकडून कोणी पॉझिटिव्ह व्हावं म्हणून मी बोलत नाही. असं मला वाटतं तुमच्या प्रश्नावरती. ते मताची चोरी झाली का नाही मला काय, मी तज्ज्ञ नाही त्यातला. हा ना, मग सांगतो ना तुम्हाला. महिला मग आम्ही एक विचार केला, लोकसभेला कम नाही पडले, लोकसभेला तर एकानाका निवडून आले. म्हणजे मताची चोरी ते प्रश्न मग आणायचे, पण आता तुम्ही विचारला तई म्हणून सांगतो. जर ते मताची चोरी असते तर विधानसभेला लोकसभेला खपाखप निवडून आले ना. असं मला वाटतं नसावं गोळ बा, असं माझं म्हणणं नाही बरं का वैयक्तिक. पण पुढचंही सांगतो, मी काय त्यातला तज्ज्ञ नाही बा. करू शकते हे काय सुविचारले नमुने वाजे जे करू शकतात, गोळ काही सांगता येत नाही. पण आपण लोकसभेची विधानसभेची तफावत अशी केली. इगो, ते मुख्यमंत्र्यांचा इगो, मराठ्यांचा द्वेष, आकाश मराठ्यांविषयीचा सोडावा असं म्हणणं आहे. म्हणून मी कालच पत्रकार बांधवाजवळ निरोप पाठवला जाहीर मीडियातून. योग्य वेळे योग्य संधी, गोरगरीब मराठ्यांचे करोडोंचे मन जिंकणं. तुम्ही एखाद्या आमदाराला मंत्रीपद नाही दिलं ते तुमच्या रुसल, एखाद्याला पद नाही दिलं ते तुमच्या रुसल. पण गोरगरीब त्यांच्यावर जर उपकार केले तर मरेपर्यंत विसरत नसते. योग्य ट्रॅक आहे आता, अशी संधी आली, योग्य निर्णय घ्या, आरक्षण देऊन करोडो मराठे तुमच्या पाठीशी राहतील. पण त्या कळतच नाहीये, द्वेषच भरला बस, बाकी काय. चला धन्यवाद. तोंड कोरडं पडलंय, उद्या बोल, ते लय अवघड आहे. थोडं शांत राहा. थोडं हॅलो, पुन्हा एकदा ऐका पोराव आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून पण एक विशेष माहिती सांगायची. सरकारने आणि पोलीस बांधवांनी एक काम करा, आधी सारखे निरोप पाठवू नका.
इकडं गाड्या आड्या लावल्या आणि तिकडं आड्या लावल्या आणि त्या रोडवर थांबल्या. तुम्ही ना अगोदर पार्किंग लवकर घोषित करा, म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना तो संदेश जाईल, या या विभागात विरारला या ठिकाणी पार्किंग समजावा, किंवा वाशीला या ठिकाणी, चेंबूरला या ठिकाणी, सायनला अमुक अमुक ठिकाणी, दादरला या ठिकाणी, मंत्रालयाच्या आसपास, आझाद मैदानाच्या आसपास अमुक अमुक ठिकाणी तुम्ही अशा पहिल्या पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही काय करता, 15 मिनिटाला आणि 10 मिनिटाला व्यासपीठावर येऊन सांगता मी करतो उपोषण. मी तुम्हाला खरं सांगतो, आज उद्यापासून मी बोलणार नाही. एक तर उपोषण करते बोलायचंच नसतं, पण मला लय कंडे आणि तुम्हाला लय कंडे, दोघाचा लपून ठेवत नाही मी. काय आहे तर मग ते बार बार मला विचारायला ते सरकार, मग मी सांगतो. त्याच्यामुळे मी आजचे दिवस सांगतो, तुम्ही पहिल्या पार्किंग लवकर तातडीने घोषित करा, मीडियाच्या समोर द्या सरकार म्हणून, म्हणजे पोरं तिथं गाड्या घेऊन जातील. आणि आता विरारच्या पोराला सांगतो, आता ते काय असन तिकडचा टप्पा येणार असन तो खानदेश विदर्भातला. आता कारण यांना काय हे मुख्यमंत्री असा माणूस आहे, त्यांचे 4-2 लोक आहेत, ते जसे कानात थुकत येईल तसंच बोलतात, आणि ते कानात थुकत आहेत म्हणून त्यांच्यापासून 7 करोड मराठा लांब चालला. त्यांनी मनाचा डिसिजन घ्यावा, आपण काय केलं पाहिजे. ते राहते गाफील, मराठवाड्याचं मागं नाही, आता मराठे संपले, याच्या माग कोण राहिलं, पश्चिम महाराष्ट्राच्या मागं राहिलं नाही, याच्या माग कोकण राहिला नाही, खानदेश विदर्भ राहिलं नाही, ते राहिलं गाफील. जेव्हा आता पोट्टे मराठीचे उसळले, आता डोकं खाली देत, आता काय करा, लय मुंबई लोक आले. पहिले सांगत होतो आणि मी गरिबाचं कल्याण केलंय, मी मला नाही सोडू शकत. ते विरारच्या बाजूला, विरारच्या त्या भागात, त्या शहरातल्या पोरांना जिथं त्यांनी रोडवर त्यांच्या गाड्या आहेत, त्यांनी तातडीनं संबंधित पोलीस बांधव आणि सरकार सांगन त्या पार्किंगवर नेऊन लावा, आणि रेल्वेनं आझाद मैदानकडे या. ही सगळ्यांना माझ्याकडून विनंती आहे. पुन्हा एकदा सरकारला आणि पोलीस बांधवाला सांगतो, मला बार बार बोलता येणार नाहीये, मग आता तोंड कोरडं पडलंय, म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही घोषित करा, मराठ्यांचे पोरं गाड्या नेऊ लावतील, आणि नाहीच लावल्या तर मुंबईची जी टीम येते तुमच्या मदतीला घ्या, कारण आमच्या इकडच्या लोकांना पण माहित नाहीये जास्त. त्याच्यामुळे आमच्या लोकांची उगत पळापळी करू नका, इकडे चल आणि तिकडे चल. त्यामुळे मुंबईची टीम सोबत घ्या आणि त्या पार्किंगला लोकांना जा. आताचा तातडीचा विषय की त्या विरारकडं खूप गाड्या आल्यात, त्याच्यामुळे तो रोड ब्लॉक झाला. आता तुम्ही जर पार्किंग नाही दिली तर ब्लॉक नाही होणार तर काय होणार. त्यामुळे तुम्ही पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही नुसतं म्हणता आम्ही 29 ठिकाणी म्हणजे 29 मैदानं पार्किंगला दिलेत, नुसतं 29 म्हणता. अरे 29 कुठं, बीडला दिलं का, अमरावतीत हे का, कुडशी घे असं, धाराशिवला आहे का, लातूरला आहे का, हिंगोलीत हे का, इकडं कुठं सांगली साताराला सोलापूरला दिलं, असं त्याच्यावर लिहावता लागेल ना. नुसते 29 दिले. आता 29 आम्हाला काय मिळायला लागायचे, एका गल्लीत हुकलं, दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या गल्लीत निघतो. त्यामुळं आझाद मैदानच्या जवळचे आसपासचे सगळे मैदान ओपन करा. शांततेत मराठे बसतील, काही ताण होणार नाही. सरकारला शब्द आहे. धन्यवाद. उपोषणाबरोबर पाणी सोडलंय, सकाळपासून नाही घेतलं, पण आणखीन 2 दिवस नाही सोडणार. पाणी घेईल 2 दिवस समजा, पण मी सकाळपासून घेतलेलं नाहीये. कारण ते आता ते काय तिकडे फोन आले की काय पावत्या फाईन मला आणून दाखवा, त्याशिवाय बोलू शकत नाही. ऑनलाईन का व्हायना, मला फाईन आणून दाखवा ना. अरे मेसेज द्या ना मला झेरॉक्स काढून. कुणाजवळ द्या, इथल्या पोराजवळ. मी जाणं ते बघन मग मी काय करायचं. आणि आवाग तसा जर ते खोड्या करीत असले ना, फाईन मारायच्या घ्यायच्या, पण मुंबईत यायचं, झुकायचं नाही, झुकायचं नाही. फक्त तुम्ही शांतता मार्ग सोडायचा नाही. नाहीतर तुम्ही आपल्या आंदोलनासाठी नाही आले,
तुम्ही कोणत्या तरी पक्षाचं ऐकून धिंगाणा करायला आले. एकाने धिंगाणा करायचा नाही. आता ट्रॅफिक जाम कशामुळे होती तर पार्किंगला जागा नाही म्हणून ते रोडवर लावतात. हे खरं आहे. तुम्ही ठिकाण ओपन करून द्या, सगळं होईल. चला, पाण्याचं काय नाही. पाणीचं आणखीन आज उद्या आहे सुरू. घेतलं नाही मी तरी सकाळपासून, आणखीन थेंब पण नाही घेतला. पण पाणी आजच्या उद्या दिवस सुरू आहे. आणि नाहीच मुख्यमंत्र्यांनी लवकर दगड घेतली तर पाणी पण सोडून देणार आणि मग कडक उपोषण सुरू करणार. आणि सगळ्या गाड्यांनी झोपात जा. उगायला टेन्शन नाही घ्यायचं. हा, पाणी घेतलं. पाणी आजच्या उद्या दिवस घेणार आहे. आशा आहे मला की आज उद्या मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि सरकार मराठ्यांच्या विषयाची अंमलबजावणी करतील. नाही केलं तर पाणी सोडू तिथून पुढे. त्याला काय, पोरं जरा जेवा जा. आपल्या स्वयंपाक करायचं, जेवायचं, गाड्यान झोपायचं, सगळं किती अंतर आहे काय ते बघून ठेवायचं. गाड्या ह्याच्यासाठी बंद केल्यात, काही गोष्टी समजून घ्या. इथल्या पार्किंग काही फुल झाल्यात तर मग आता तुम्हाला ज्या पार्किंग आहे तेच लावा लागेल ना. आपल्याही पोरांनी आडबटपणा करायचा नाही. मला ते नाही आवडणार. मग हा, इथं जर एखादं मैदान मोकळं आहे आणि ते देत नाही तर मग बोलू. पण इथले मैदान काही बरेच फुल झालेत. मग फुल झालेत ना तर मग आपल्या लोकांनी बाहेर लावायचं. रेल्वेनेच इथं असं आहे, 10 ते 12 रुपयात तुमच्या पार्किंग पासून तुम्ही आझाद मैदानला येता. लय सोपं आहे. जाते ना 10-5 रुपये. आणि हे डी झोन आहे ना, हे डी झोन आहे ना, डी झोन इथं मनाने आपल्या माणसाने थांबायचं नाही. मला गरमी झाली ना, मला त्रास होतोय. तुम्हाला मनाने सांगतो, परत सगळेच माझ्या जीवाचे आतले पण आणि बाहेर चिखला तो बाहेर ते सुद्धा माझ्या जीवाचे. तुम्ही काय लय नवसाचे नाहीत आणि ते काय बिगर नवसाचे नाहीत. मला वागणूक देताना सगळ्याला सारखी द्यावं लागेल. व्यासपीठावर सुद्धा तसंच आहे. सगळे पायरीचे बिचारे खाली आहेत. मग मुंबईकर तेवढेच मला आणि महाराष्ट्रातून आलेले तेवढेच मला. ही भूमिका आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही परेशान करू नका. आत आले आणि बाहेर गेले आणि मागून पुऱ्याने बाहेर निघायचं. एकाने सुद्धा थांबायचं नाही. आता 1, 7, 8, 10 जणच फक्त ते स्वयंसेवक म्हणून तेवढेच. स्वयंसेवकाचे खोटे बिल्ले गुतून मह्याजवळ येऊन बसू नका. माणसं लोटायचं काम, जेवलेत का हे बघायचं काम, कुणाला अडचण आली का ते स्वयंसेवकाचं काम. माया पुढे हिंडत ह्या इथं गळ्यात घालून. आणि त्यालाच लोक म्हणतात बाजूल बाई. काय काय स्वयंसेवक झाला तू. त्याच्यामुळं ना काम करा. पुरे बाहेर व्हा, पुरे बाहेर व्हा. एक थांबू ना. आरक्षण मिळूस्तर फोटो काढू नका. आरक्षण मिळाल्यावर काढू. फोटोच्या नादात वाटोळं करायचं नाही समाजाचं. चला, बोलायला लावू नका, मला त्रास होतोय. सकाळी घेतो मी, सकाळी प्लीज. सकाळी 100% घेतो. अरे बाबा, मी बरीच हिंदी शिकलोय, काय टेन्शन घेऊ नको. सकाळी बेस्ट देतो. हा, अरे कशाला चहाच्या टपऱ्या उघडतात. चहा आण, पत्ते आण, करा ना बघून या. चहा आण, प्या ना. चहाच्या टपऱ्या उघडा ना उघडा त्यांच्या पाया पडत असतं काय. सगळ्यांनी सामान आणलं ना, आणि ज्याने आणलं नाही ते परत माघारी जा. नाही तर मग येताना गाड्या येणार आहेत. आपल्या 2 टप्प्यात गाड्या येणार आहेत. मला वाटतं पुढच्या मंगळवारी बुधवारी काही येणार आहेत. आणि आणखीन काहीतरी शनिवार रविवारी, म्हणजे पुढच्या बरं का, शनिवार रविवारी राहिलेला पुरा टप्पा येणार. त्यांना माझ्या येताना चहा पाण्याचं तुमच्या गाडीत टाकून घेऊन ये. मी आता हे काम करेन का. तुम्ही मुंबईच्या टीमला सांगायचं मी उपोषणाला बसलो. मी काय काय त्रास सहन करू. तुम्हाला मैदानात लिहून लावा म्हणलेलं सांगितलेलं कळा ना. त्याच्यामुळं मला लोड होईल ना. तुम्ही असं कामच करू नका. मला आरक्षणाची लढाई जिंकून द्या. सगळे मनाने बाहेर व्हा. बाहेर व्हा शब्दाचा अर्थ असा असतो आपण मनाने बाहेर जाणे. मग लोकांनी ढकलून लावल्यावर अपमानानं जाणं म्हणतात. त्यापेक्षा आपण आपल्या गाड्या जागा धरा. इथे चला चला झाले, चला लगेच बाहेर व्हा. खाली व्हा सगळे पायऱ्यावर. आपले सुद्धा काय उभा राहून अर्थ नाही. तसं काय मिळतं त्याने पायऱ्यावरून उभा राहून राहावं. काय इज्जत आहे त्याच्यात.
मस्त काम करायचे बाजूला. झोपा आपण आपल्या गाड्यांना जाऊन काय चिखल असला तर, चिखल नसला तर झोपा, आणि चिखल असला तर मग गाड्यांना जाऊन झोपा. कशाला त्रास सहन करायचा. काय करू मग आता. मी ते का ट्रॅफिक पोलीस आहे का. तुमच्या गळ्यात बिल्ला गुतीलेला दिसतोय. काय काम आहे तुमचं. काम आहे का महा आहे ते. महा काम आहे का तुमचं आहे. कोण मग काम कोणाचं तुमचं का महा. मी उपोषण करू का ते काम करू. तुम्ही कशाला येत नुसते. तुम्ही कशाला येत नुसते. मग मी आंदोलन करतोय उपोषण करतो म्हणल्यावर मागचे काम अडचणीचे तुमचे. दहाला किंवा 11ला उठल्यावर जसं उठन तसं. आता माझी तब्येत लय खराब झाली हो. मी आज 2 दिवस आधीच उपोषण सुरू झालंय मग आता. पण आता अधिकृत 29ला म्हणलो होतो मी, म्हणून अधिकृत 10 झाले. नाही तुम्हाला माहिती आहे मी उपाशीच आहे 2 दिवस झाले. 10-11च्या मध्ये कधी पण. पोरावर काही गाड्या वाशीच्या मार्केटला लावा. वाशीच्या मार्केटला काही जागा आहे वाटतं तिथं. काही मैदान असते ना अलीकड पलीकड तिथं लावा. सरकारने आणि पोलिसांनी अधिकवर त्यांना पार्किंगच्या जागा घोषित करावं लागते. आणि मैदानाच्या तवा जो प्रश्न सुटन तवर सुटणार नाही. काही इथल्या पार्किंग ज्या होत्या ना त्या काही फुल झाल्यात. मराठा समाजाच्या पोरांनी समजून घ्या. इथल्या काही पार्किंग फुल झाल्यात. आम्ही पण इथं स्थानिक मुंबईकरांना विचारतो इथं आणखीन पार्किंग आहेत का. असल्या तर त्या ओपन करायला लोन नसल्या तर त्याच्यात वाशीचं नाव आहे का. शंभूरची वडाळा मग इकडे बाय खेळायला इथं जवळपास कुठं असते ना जवळ दादरला. हा मग त्या दादरला इथं कुठं असते पार्किंग त्या घोषित करा. पटापट पोरं गाड्या लावून रस्ते मोकळे करते पटापट. हे सरकारवर आणि पोलीस बांधवावरती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.